तुम्ही बघू शकाल आपल्या गव्हाच्या कुरडया किती छान फुललेल्या आहेत आणि मस्त पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत। आपण 3 प्रकारच्या इथे कुरडया केलेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र, जिलेबीच्या कलरच्या आणि फुटाणे कलरच्या अशा मस्त कलरच्या कुरडया इथे बनवून रेडी झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल। मी तुम्हाला एक कुरडे दाखवते। आपल्या कुरडया बनवून रेडी आहेत। 2 किलो गव्हापासून आपण छान कुरडया घरातच बनवून घेतलेल्या होत्या आणि छान उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल किती छान आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया झालेल्या आहेत। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 किलो गहू घेतलेले आहेत। छान सर्व स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। चला तर मग गहू आपण छान स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊया। तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे। चला तर मग मी गहू छान स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेते। तुम्ही बघू शकाल छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर आपण असा मोठा डबा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये गहू घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे मी सर्व डब्यामध्ये 2 किलो गहू स्वच्छ धुवून घालून घेतलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मी इथे पाणी टाकून घेते, तुम्ही बघू शकाल आणि भरपूर असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल एका बोटाच्या वरती मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आज आपण पाणी टाकलेलं आहे तर उद्या परत ह्याच वेळेला ह्याच टाइमला पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि परत दुसरं पाणी टाकायचं आहे। असं 3 दिवस करायचं आहे। आजचा पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, 3 दिवस आपल्याला वेगवेगळं पाणी बदलून चेंज करून घ्यायचं आहे आणि 3 दिवस छान आपले गहू जे आहेत ते छान फुलतात, असे टम्म होतात आणि 3 दिवस झाल्यानंतर आपण पुढची स्टेप, पुढची रेसिपी बघूया। ढक्कन लावून घेते आणि एका साईडला ठेवून देते। तर मंडळी आपण कुरडया बनवायला घेत आहोत तर आपण 3 दिवस गहू छान भिजत घालून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल। तर आजचा आपला 3रा दिवस आहे। आज पण मी पाणी चेंज करून घेतलेलं होतं। रोज आपल्याला पाणी चेंज करून याप्रमाणे बदलून घेतलेलं आहे गव्हामधलं। इथे आपण 2 किलो गहू भिजत घातलेले होते, पण या पातेल्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकाल 1-2 पाण्याने हे गहू धुवून घेऊया आणि धुतल्यानंतर मग पुढची स्टेप करायला घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकाल गहू मी छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। टम्म असे झालेले आहेत। चीक तुम्ही बघू शकाल, चीक छान निघत आहे। तर मी इथे 2 किलो गहू घेतले होते, तुम्ही कुठलाही गहू वापरू शकता। तर छान भिजलेले आहेत। चला तर मग आता आपण हे गहू मिक्सरमध्ये वाटून घेऊया पल्स मोडमध्ये, कारण आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे। मिक्सर ऑन करून बंद करून करायचं आहे, जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे। सर्वात आधी आपण मिक्सरच्या पॉटला तेल लावून घेऊया। तेल ह्यासाठी लावायचं आहे की जो चोथा वगैरे निघतो गव्हाचा तो याला चिटकतो, भांडी निघणार नाहीत घासताना, त्यासाठी आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे। जे आपण भांडे वापरणार आहोत आणि हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे, कारण मग हात लगेच स्वच्छ निघतात, नाहीतर मग तो चोथा जो असतो गव्हाचा तो आपल्या हाताला चिटकतो। तर मी इथे अशी एक वाटी घेतलेली आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपण छान गहू जाडसर असे चीक निघेपर्यंत थोडं पाणी टाकून छान असं वाटून घेऊया। मिक्सरला जाडसरच आपल्याला चीक निघेपर्यंत वाटून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे मी गहू जाडसर असे वाटून घेतलेले आहे। चला तर मग आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही बघू शकाल भांडं घेतलेलं आहे म्हणजे धुवायला इझी होईल आणि थोडं पाणी घालून घेते। चला तर मिक्सरला फिरून घेऊया। तुम्ही बघू शकाल सर्व गहू मिक्सरला बारीक करून घेते आणि सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकाल सर्व गहू आपले बारीक करून झालेले काढून घेऊया।
चला तर मग हे खूप मोठं असं पातेलं घेतलेलं आहे. मोठं मी अशी चाळणी घेतलेली आहे. तर या चाळणीला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्वात आधी तेल लावून घेतलं तर मग भांडी घासायला बरं पडतात, म्हणजे चिटकून राहत नाही चोथा वगैरे. तर असं मी थोडं तेल लावून घेते. जास्त नाही लावून घ्यायचं, थोडाच असा हात फिरून घ्यायचा. या पातेल्यामध्ये मी चाळणी ठेवून घेते. चोथा काढून घेऊया आणि गाळून घेऊया. तुम्हाला कोणी सोबतीला असेल तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे दोघी मिळून वगैरे हे कामं केले तर खूप बरं पडतं, म्हणजे पटापट कामं होतात. तुम्ही बघू शकाल. तर जो हा चोथा असतो ना गव्हाचा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी अशी मोठी परात घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल. तर याच्यामध्ये हा सर्व चोथा काढून घेते. याप्रमाणे तुम्ही बघू शकाल. असं छान आपल्याला पिळून हा चोथा वेगळा करून घ्यायचा आहे. तो नंतर आपल्याला धुवायचाच आहे. तर हा चोथा आपण ह्याप्रमाणे, ही जी स्टेप आहे ही आपण 3 वेळा करणार आहोत. नंतर करणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे खूप छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांमध्ये लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स. आपली रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान कमेंट्स करा. कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडते किंवा कुठली रेसिपीज तुम्हाला बघायची तेही नक्की सांगा. चला तर मग गाळून घेऊया. चला तर मग आपण सर्व मिश्रण ह्या पद्धतीने गाळून घेऊया. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे. मग एक वेळा मी धुवून घेतलेला आहे. तर आता हे दुसऱ्यांदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर हा गव्हाचा चोथा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत याला आपण दुसऱ्यांदा छान स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यामधला जो चीक आहे तो वेस्ट जाणार नाही आणि सर्व चीक पाण्यामध्ये उतरेल. तुम्ही बघू शकाल. ह्याप्रमाणे असं चोडून आपल्याला याला दोन्ही हाताने छान ह्याप्रमाणे तुम्ही बघू. ॲक्च्युली दुसऱ्यांदाच निघून जातो, पण थोडा जर राहिलेला असेल चीक तर तो तिसऱ्या पाण्यामध्ये निघून जातो. त्यामुळे आपल्याला 3 पाणी घेऊन छान स्वच्छ हे धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधला छान चीक निघून जाईल. ह्याप्रमाणे पिळून आपण हा साईडला ठेवूया. ह्याची पण एक रेसिपी आहे. चीक निघतो, चोथा आहे गव्हाचा, त्याच्यापासून बघू शकाल या पद्धतीने. चला तर मग मी सर्व या 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आणि तुम्हाला दाखवतेच. दुधासारखा पांढरा शुभ्र असा आपला चीक झालेला आहे. जो चोथा आहे तो घालून घेऊया याच्यामध्ये. हे तिसरं पाणी घेतलेलं आहे आपण. तर तिसऱ्यांदा आपल्याला परत हे गहू बारीक करून घेतलेले गहू आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बघू शकाल या पद्धतीने आधी मी दाखवलं त्याप्रमाणे असं छान चोडून चोडून आपल्याला धुवून घ्यायचं या पाणी. माझ्या लहानपणी आई हे असे कुरड्या वगैरे करायची, तर मी आईला म्हणायची, काय गं आई हे असं का करते, नुसतं घाण वास येते, असं मी आईला म्हणायची. पण आताच मला माझं हसायला येतं की माझ्या लहानपणी मी आईला म्हणायचे, नको ना गं करू, हे खूप वास येतो याचा. येतोच मंडळी, 3 दिवस आपण भिजत ठेवतो तर. पण याचा चीक ना खायला खूप छान लागते. माझी कुरड्या बनवायची ना तर तेव्हा आम्ही चीक खूप खायचो. जो खालचा खरड असतो ना तो खूप खायचो आम्ही. खूप मजा यायची. तर अशा लहानपणीच्या आठवणी पण ताज्या झाल्या आज. आणि माझ्या आईच्या हातच्या सर्व रेसिपीज एकदम परफेक्ट आणि मस्त बनवते आई. तर माझ्या आईच्या पद्धतीचीच ही रेसिपी आहे. सर्व आईला विचारूनच मी रेसिपी बनवते आणि परफेक्ट अशी छान होते आपली रेसिपी. तुम्ही बघू शकाल माझ्या आईच्या पद्धतीच्या ह्या कुरडया. आणि माझ्या आईने हे पण मला सांगितलेलं आहे की हे 3 पाण्यांमध्ये धुवून हा जो चोथा उरलेला आहे तो परत
आपण भिजू घालून ती रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मी. त्याचा पण एक प्रकार बनतो, ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. चला तर मग मी हे गाळून घेते. बघू शकाल छान 3 पाण्याने मी स्वच्छ गहू आपले मिक्सरमधून बारीक केलेले गहू 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकाल आपला हा मोठं पातेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं दिसत असेल, खूप मोठं पातेलं आहे. वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली छान घट्ट आपला तो चीक असा राहील. तर आता आपण एक स्टेप करूया, ते टिप्स मी तुम्हाला सांगते. तुरटीचा खडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि तुरटीचा खडा आपल्याला 2-3 वेळा असा गोल गोल फिरवत याच्यामध्ये फक्त पातेल्यामध्ये गोल 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 3-4 वेळा फिरवून घ्यायचं आहे, बस. तुम्ही बघू शकाल ह्याच्यामुळे आपल्या कुरड्या छान पांढऱ्या शुभ्र अशा होतात. तर हीच आपली आजची टिप्स आहे. चला तर मग हे पातेलं आहे आपण रात्रभर झाकून ठेवून देऊया. झाकण ठेवून ही स्टेप आपण सकाळी बघूया. चला तर तुम्ही बघू शकाल रात्रभर आपण चीक ठेवलेला होता आणि त्याच्यावरती किती पाणी साचलेलं आहे. तर ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे वरचं जास्त न हलवता. बेसिंगमध्ये अजिबात पातेलं तुम्ही घेऊन जाऊ नका, इथेच एखादं पातेलं घेऊन या. जास्त न हलवता पातेलं चीक नाही पडला पाहिजे खाली, तोपर्यंत पाणी काढून घ्या. तुम्ही बघू शकता मी इथे असं पातेलं घेतलेलं आहे आणि अलगद उचलून याला हळूहळू वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. परत आपण 2-3 मिनिटांनी अलगद उचलून परत पाणी काढून घेऊया. तुम्ही बघू शकाल छान हळूवारपणे परत आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. कारण 3 पाण्याने आपण धुतलेलं आहे, तर भरपूर असं पाणी वरती आलेलं आहे. आता हा पांढरं शुभ्र चीक खाली आहे, तर याला आपण असंच राहू. पांढरा शुभ्र असा चीक याच्यामध्ये राहिलेला आहे. तर आता काय करायचं, हा वरचा सर्व पांढरा शुभ्र चीक आपल्याला या दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. खाली तुम्ही बघू शकाल तळाला एकदम चीक आहे पांढरा शुभ्र. तर ह्या चिकाच्या आपल्याला तुम्ही बघू शकाल पूर्ण पातेला खाली झालेला आहे. तर या चिकाच्या आपल्याला पांढऱ्या शुभ्र कुरड्या घालून घ्यायच्या आहेत. आणि हा जो चीक आहे वरचा आपण काढून घेतलेला, तर या चिकामध्ये थोडा मळकट असा आहे आणि हा खालचा पांढरा शुभ्र आहे. पांढऱ्या शुभ्र कुरड्या घालून घेऊया. आणि या कलरमध्ये आपण जिलेबीचा कलर आणि फुटाण्याचा कलर हे 2 कलर टाकून कुरड्या बनवूया. चला शकाल खालचा हा चीक आहे आपला, तो किती घट्ट झालेला आहे तुम्ही बघू शकाल, एकदम घट्ट असा झालेला आहे. तर आपण याला असं सैल करून घेऊया एकदम. आणि याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया, म्हणजे छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने थोडा पातळ करून घ्यायचा आहे. तर मी अर्धा ग्लास टाकलेलं होतं, परत अर्धा ग्लास पाणी टाकून घेते, म्हणजे तो परत घट्ट होणार नाही खालचा चीक. तुम्ही बघू शकाल पाऊण पातेलं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढाच हा शुभ्र चीक असा राहिलेला आहे. तर हा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणि अर्ध पातेलं कमी एवढं प्रमाण आहे, तर एवढंच आपण पाणी घेऊया. तर मी यातला हा दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे मी जेवढा हा आपला चीक आहे त्याचप्रमाणे मी पाणी घेते. तुम्ही बघू शकाल दुसऱ्या पातेल्यात मी इथं ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकाल जेवढा पांढरा शुभ्र खालचा चीक होता तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पाणी आपण गरम करून घेऊया. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला कुरड्या बनवायच्या आहेत, गॅस मी ऑन करून घेतले. तर जेवढा आपण हा व्हाईट चीक घेतलेला आहे तेवढंच पाणी घालून घेऊया आणि पाणी गरम करून घेऊया. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. तुम्ही तुमचं पाणी किती आहे, किती तुमचा चीक आहे त्याप्रमाणे, किती पाणी आहे त्याप्रमाणे मीठ घालून घ्या. मिक्स करून घेते. पाणी गरम झालेलं आहे
आणि चीक जर खाली सेट झाला असेल तर तुम्ही छान ह्या पद्धतीने पातळ करून आपल्याला छान एक उकळी आणायची आहे। तर गॅस मी फास्ट केलेला आहे आणि झाकण ठेवून देऊया आणि पाण्याला उकळी काढून घेऊया। छान उकळी आलेली आहे। तर हा आपण चीक घालून घेऊया आणि या पद्धतीने छान मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकाल खूप फास्ट ही प्रोसेस करावी लागते, नाहीतर मग चीक एकदम घट्ट होतो। अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। जे प्रमाण आहे ते प्रमाण अर्ध पातेलं पाणी आणि अर्ध पातेलं चीक असं घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकाल या पद्धतीने वेळ लागतो आणि भारी पण जातो। तुम्ही सोबतीला कोणी घेतलं तर पटापट होतो। हा मी इथे हा असा झारा घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल, पण यांनी खूप इझी होतं काम। बघू शकते छान एकही गुठळी झालेली नाही आहे। तुम्ही बघू शकाल छान इझिली असा आपण हा चीक शिजून घेत आहोत। नाही तर खूप बायका खूप घाबरतात की चीक होणार की नाही, गुठळी होणार का की काय वगैरे। तर तुम्ही बघू शकाल अजून शिजलेला नाही आहे, पण तुम्ही बघू शकाल किती मस्त झालेला आहे। आणि या स्टेजला आपल्याला इथे तुम्ही बघू शकाल चिमूटभर एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि थोडा पाण्याचा थपका देऊया वरती। तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे आणि कोमटच पाणी घालायचं आहे आपल्याला, गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। चला तर मग छान मिक्स करून घेऊ। आता ही चिटकलेला नाही आहे, आपला चीक झालेला आहे। तर हे सर्व चीक बनवण्याची प्रोसेस, कुरड्याची प्रोसेस सर्व ही माझ्या आईकडून मी शिकलेली आहे। माझी आई बनवायची तर मी नेहमी बघायची कशी करते आई, काय करते, आणि आता ही आईला विचारूनच मी ही कुरड्याची रेसिपी केलेली आहे। तर आईच्या हातची तर गोष्टच वेगळी असते, कुठलीही पदार्थ किंवा रेसिपी करण्याची। तुम्ही बघू शकाल छान ट्रान्सपरंट असा झालेला आहे। चला तर मग झाकण ठेवते आणि 1 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर मग 1 मिनिट झालेला आहे आणि आपण छान वाफ काढून घेतलेली आहे। परत मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल खूप छान असा आपला पांढरा शुभ्र असा चीक झालेला आहे आणि प्रमाण एकदम व्यवस्थित आहे। अजिबातही आपला चीक पातळ किंवा जास्त घट्ट किंवा गोडा वगैरे असा गुठळ्या काही झालेलं नाही आहे। तुम्ही बघू शकाल माझ्या सांगण्यावरून तुम्हाला कळतच असेल बघताना। गॅस मी बंद करते आणि कुरड्या बनवायच्या अगोदर आपल्याला या साच्याला असं मी शेवेचं पत्तं घेतलेलं आहे आणि या साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर याला आपण आतून छान तेल लावूया, वरच्या पण भांडेला आणि आतून पण, आणि कुरड्या बनवून घेऊया। चला तर मग याप्रमाणे आपण सर्व कुरड्या करून घेऊया। तुम्ही बघू शकाल मी हॉलमध्येच आणि गरम गरम करायचे आहेत आपल्याला, की गार होऊ द्यायचा नाही आहे अजिबात। याप्रमाणे आपण सर्व कुरड्या करून घेऊया। जास्त लेयर्स नाही द्यायच्या याच्यावरती, नाहीतर मग ती तळल्याने जाणार व्यवस्थित। तुम्ही बघू शकाल गरम गरम जो खालचा चीक होता आपण व्हाईट शुभ्र होता त्याच्या कुरड्या बनवून घेतलेला आहे। तर आता जो वरचा होता त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। अर्ध भांडं याच्यामध्ये चीक आहे, तर एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि एवढंच पाणी घेते। तर याच्यामध्ये मी घालून घेते। तुम्ही बघू शकाल जेवढा आपण चीक घेतलेला आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे। पाणी आपण गरम करून घेऊया। चला तर पाणी घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल आधीच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरम करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला आधीचा कमी चीक होतं त्यामुळे मी कमी मीठ टाकलं, म्हणजे अंदाजानुसार। तर याच्यामध्ये 1 चम्मच
तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती चीक आहे त्याप्रमाणे घालून घ्या. तर पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीठ एक उकळी घ्यायची आहे आपल्याला काढून. झाकण ठेवून पाण्याला एक उकळी काढून घेते. चला तर मग बघूया. पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आणि गॅस कमी करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकाल एवढा चुटकीभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. आधी टाकला होता आपण त्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल. तर चला मग हा चीक आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हळूहळू घालून घ्यायचा आहे आणि पटापट असा छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकाल. याचा पावर एकदम कमी करायचा आहे आणि फटाफट असं छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकाल. आणि साईडला गरम पाणी ठेवलेलंच आहे. जर कमी पडलं तर आपण अजून घालून घेऊया. तुम्हाला दाखवते मी किती ट्रान्सपरंट असा झालेला आहे. हाताने चेक करून घेऊया. मी असा पाण्यात हात बुडवून घेतलेला आहे आणि या चिकाला आपल्याला हात लावायचा आहे. तुम्ही बघू शकाल. अजिबात चीक चिपकलेला नाही आहे. याचा अर्थ आपला चीक शिजून झालेला आहे. चला तर मग कुरडया बनवायला घेऊया. तर 2 भागामध्ये करून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये ओतून घेते अर्धा आणि अर्धा याच्यामध्येच राहू देते या पद्धतीने. तर आपण याच्यामध्ये पिवळा कलर घालून घेऊया. बघू शकाल किती छान मस्त हळदीसारखा असा फुटाणे कलर हा झालेला आहे. छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण हा जिलेबी कलर घालून घेऊया. खाण्याचेच कलर आहेत दोन्ही. खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकाल कलर. वा. जो वरचा मळलेला भाग असतो चिकाचा तर त्याच्या पांढऱ्या शुभ्र अशा होत नाही कुरडया. तर त्यामुळे याच्यामध्ये कलर टाकून अशा बनवतात. म्हणजे कलरच्या पण छान दिसतात. सणावाराला छान तुम्ही ताटामध्ये मस्त छान दिसतात कलरच्या कुरड्या. चला तर मग आपण छान फुटाणे कलरच्या अशा कुरड्या बनवून घेत आहोत. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने परफेक्ट प्रमाण आहे आपलं चिकाचं आणि पाण्याचं. चला तर मग मी सर्व बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. चला तर मग तुम्ही बघू शकाल. तुम्ही छान अशा बनवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकाल. छान गुलाबाची फुलं कशी असतात, ऑरेंज लाल टपोरी अशी. तर छान असे गुलाबाच्या फुलाप्रमाणे अशा छोट्या छोट्या पण आपण काही घालून घेऊया. तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. बघू शकता. याप्रमाणे ह्या सर्व कुरड्या बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकाल सर्व कुरड्या आपल्या छान बनवून झालेल्या आहे. भरपूर अशा आपल्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत. बघू शकाल तुम्ही. मी काही गुलाबाच्या फुलाप्रमाणे छान नॅचरल कलर आहे त्यामुळे 2 कलर वापरून मी छान बनवलेला आहे. आणि व्हाईट तुम्ही बघू शकाल किती छान आपल्या कलरफुल अशा कुरड्या दिसत आहे. तर मी हॉलमध्येच सुकून घेत आहे आणि उद्या मी टेरेसवरती सुकत टाकणार आहे. चला तर मग आपल्या छान 2 किलो गव्हापासून भरपूर अशा कुरडया बनवून इथे झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल. आणि छान क्रंची आणि क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. तुम्ही आवाज बघू शकाल. कुरड्याची रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांना पाठवा व्हिडिओ. आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला दुसऱ्या रेसिपी बघायच्या असतील तर त्याही सांगा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.